स्टार्ट झाला आता. मित्रांनो बराच वेळाची मेहनत आमची कामाला आलेली आता. थँक्यू सो मच सर. हो काय करू या पाणी प्या सध्या तरी. मित्रांनो कोकणात या, कोकोनट प्या. ओढ ओढ भारी एकदम भारी. बस 5 ठिकाणी 3 झाले ना. एकदम नॅचरल मित्रांनो. भारी. मला वाटतं हे फक्त मराठवाड्याने विदर्भातले लोकच करू शकतात बरं. इकडे येऊन लाकडाने नारळ पाडणं, त्याचा ब्लॉग बनवून खाणं पण. जर मला काय बाबू ब्लॉग बघत असतील तर पडलेली नारळ येते तेच खायला बघितलं तुम्ही ब्लॉग तरी चिंता नका करू. एका टाइमनंतर आपल्याला स्पॉन्सर त्यावेळेस आम्ही ओव्हरटेक करून टाकू. पण आता मग आता बघा आपली एक्सप्रेस. ट्राय करू याला आता लालच लागली बरं मित्रांनो. त्याला पण एक गोष्ट होती लाकूड तोडायची, तसं यांना झाले. ते सगळ्याच कुऱ्हाडी माझ्याच आहे म्हणाले. ते देव बी तिन्ही कुऱ्हाडी यांना देऊन टाकले. थोडं बाहेरचे आले पिच पिच कशी आहे बघितली आता. अण्णा अण्णा नारियल लगाना गँगी सुलुलू सुलुलू ओपीडी काढायला सध्या. सुलुलू अतुलू. बापरे काय पाणी उडले. तेवढंच आहे एकायचं तो माल एवढा निघाला. थँक्स टू आवर गणेश शेठ. गणेशसाठी फोन आणि विकी सर. गणेशसाठी फोन सर तुम्हाला ट्रॉफी आजचे. नाही असं सर जर आंबट लागत आहे असं लिंबू पाणी टाकले सगळं हा ना. खाली होतं ना दगड. तर आमच्या गावात एक जण नारळ आणले ते केरळातून आणले. तर ते 2-3 वर्षाचे नारळ घेतले. उंची पण नाही वाटत. तर ते खरे नाही तर ते कोकणातले ओरिजिनल आहे. ते उंच वाढत. ज्याचा कोयता आहे त्यानं बी ब्लॉग बघून ये. आपल्याला पडेच कोयता दगडावर ठोका या नाही दगड खूप चढ. याला करतात. हां झालं तिसरं नारळ पडलेली आहे सलग. किती पाणी आलं इकडे. घामाचं पाणी पण झालं. प्लस गाईज कंटेंट बघूया अजून काय पडता आलं तर. मित्रांनो काय नारळ पडलेली. नारळातून आपण आता नारळाचं पाणी पिऊया. होतो का त्याच्यात. कोकणात जॉब करण्याचा हा खूप फायदा आहे की आपण जॉबसोबत सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करू शकतो. सगळ्या गोष्टी घ्यायला पाहिजे. नॅचरल गोष्टी होत्या सगळ्या. थोडं सूप पुन्हा नारळ आहे यात आता पाणी निघू आणि आवाज येतोय. बघूया पाणी निघतं का. आहे त्यात पाणी
जास्तच खोल गेलं फर्स्ट टाइम अगोदर पण खाल्ली प्रॉपर खोबरावाला नारळ आहे. खोबल्यावरच नारळ पण आहेतच पाणी मधातून आपल्याला ग्लास आणावं लागेल तसं गोळा करून. जेसूस. तर मित्रांनो आता नारळ काढायचे आपल्याला एवढा वेळ नारळ पाणी पिलं ओ प्लस साईन आता आपण नारळ पाणी पिलं तर नारळ काढणार आहेत. खोबरा 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 खाएंगे खोबरा. देख ना पीछे से आएगा खोबरा. महेशमती के सही सम्राट तुटला तुटला. आता ह्याच खोबऱ्याची आम्ही थोडं घाण झाले सोलकढी करून पिणार. ह्या गणेश शेट कॅमेऱ्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवले त्यांना तर ते माती लागली त्याला धुवावं लागणार. काय नाही होतो त्याला मातीतले ओके. काळ्या मातीतले काळे लेकरं व्हिडिओ ते. बंद करा थँक्यू. एवढं नाही. ज्याचा कोयता आहे त्याला कोयता पण नीट केला. त्याची नारळ पडली होती ती पण खाऊन टाकली. ॲक्च्युली स्टार्ट केलं तर आम्ही पडलेलं सुपारी वेचायला स्टार्ट केलं तर ॲक्च्युली हे सुपारीचं झाड दिसते ते पण दिस इज बॉयज लाईफ एंड अप विथ कोकोनट वॉटर. दॅट्स लाईफ की आपण काहीतरी ठरवतो आणि वेगळंच काहीतरी होतं करून घे. वेगळंच काहीतरी करून होतं. जसं की मी स्वप्नात विचार केला होता की मी कोकणात आणि ते बी नोकरीला आणि तिथं असे 2 वर्ष राहील. पण मजेदार लाईफ सुरू आहे. काही ना काहीतरी इव्हेंट्स येतात एक्सपिरियन्स येतात चांगले लोक भेटणार वाईट लोक भेटणार नवीन नवीन एक्सपिरियन्स येत राहणार शिकत राहणार स्लो कंटिन्युअसली बघूया आता नेक्स्ट पार्टमध्ये काय होतं ते. ओके बॉयज.